नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सगळेजण कसे आहात? आम्ही रामेश्वरमहून निघालो आणि थेट पोहोचलो आहोत कन्याकुमारीला. तर मित्रांनो, आपण गाणं ऐकलेलंच आहे, काश्मीर से कन्याकुमारी. तर म्हणजेच काश्मीर जे आहे ते आपल्या भारताचं सर आहे, म्हणजेच डोकं आहे. तर कन्याकुमारी हे त्याचे चरण आहे. तर भारताच्या पायांपर्यंत आपण पोहोचलो आहे आणि या कन्याकुमारीमध्ये पाहण्यासारखं भरपूर आहे. तर त्यामध्येच मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे विवेकानंद रॉक मेमोरियल पाहायला. तर आपण पाहूया, तुम्ही पण माझ्यासोबत राहा. हा मेन चौक आहे जिथून आपण आता एंट्री घेणार आहोत आपलं विवेकानंद रॉक मेमोरियल पाहण्यासाठी. तर इथे छोटंसं एक मार्केट आहे, मोठा चौक आहे, भरपूर टुरिस्ट आलेले आहेत. आम्ही इथे जे हॉटेल बुक केलं ते आम्हाला तितकंसं आवडलेलं नाही आहे, परंतु आम्हाला त्या हॉटेलच्या बाल्कनीमधनं हा जो स्टॅच्यू आहे तो दिसतो, त्यामुळे आम्हाला अगदी छान वाटलेलं आहे. आणि आता आपण चालत पुढे जाऊया. जवळच वॉकिंग डिस्टन्सवर हे जे आहे मेमोरियल तर ते आहे आणि आपल्याला ते समुद्रातून पार करून बोटीतून तिथे पोहोचावं लागतं. तर तिथे जाण्यासाठी एक भली मोठी अशी रांग होती, क्यू होती की आपल्याला तिथे तिकीट काढून जायचं आहे. तर तिथे दोन ऑप्शन्स आहेत तुम्हाला. एकतर तुम्ही साधं तिकीट काढा, 50 रुपये वगैरे आहे त्याची किंमत, नाहीतर मग 200-300 रुपयाचं तिकीट आहे. तर ते काढून तुम्ही क्विकमध्ये तुम्ही तिथे एंट्री घेऊ शकता. तर आम्ही जास्त वेळ नसल्यामुळे आम्ही लवकर निघालो, ऊन पण भरपूर होतं. तर आम्ही 300 रुपयाचं तिकीट काढून पुढे निघालो. तुम्हाला इथे जर का व्हिजिट करायची असेल तर सकाळी 8 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत आपल्याला तिकीट्स अवेलेबल असतात. तर त्या दरम्यान तुम्ही इथे व्हिजिट करू शकताय. पण खूप मोठं टुरिस्ट प्लेस असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात इथे टुरिस्ट आलेले असतात आणि त्यामुळे आपल्याला तिकीट लवकर मिळत नाही. तर तुम्ही जास्तीत जास्त लवकर, म्हणजे 6 ते 7 वाजता येऊन क्यूमध्ये उभं राहिला तर तुम्हाला तिकीट जास्तीत जास्त लवकर मिळू शकेल. पुढे आपल्याला जेटीने जायचं आहे आणि ही जी जर्नी आहे ती 15 ते 20 मिनिटाची जर्नी आहे. लाईव्ह जॅकेट पण आपल्याला इथे दिले जातात आणि पूर्ण मेमोरियल जे आहे ते वरती फिरण्यासाठी आपल्याला 2 तास तरी लागतातच. चला, आम्ही इथे आता पोहोचलेलो आहोत आणि आपण आता उतरून समोर जे दिसते आपल्याला तेच आहे आपलं. आता इथे वरती जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक तिकीट काढावं लागतं. 30 रुपयाचं तिकीट आहे तिथे. तर ते काढल्यानंतर आपल्याला तिथे एक चप्पल स्टँडसुद्धा आहे. तर तिथे आपल्याला चप्पल्स आपले रिमूव्ह करायचे आहेत आणि ते ठेवूनच नंतर आपल्याला वरती एंट्री मिळते. तर आम्ही या जागेवर पोहोचल्यानंतर आम्हाला शहराचा सुंदर असा व्ह्यू इथून दिसत होता. तर मित्रांनो, या जागेला एक भौगोलिक असं महत्त्व पण आहे आणि आपण जेव्हा या मेमोरियलच्या वरती तिथे उभे असतो तर त्यावेळेस आपल्याला इथून सनराईज आणि सनसेट हे दोन्ही आपण या ठिकाणाहून पाहू शकतो. हे जे मेमोरियल आहे ते एखाद्या बेटासारखं आहे, कारण याला चारही साईडनी पाण्याचा विळखा आहे आणि तो विळखा कोणत्या कोणत्या महासागरांचा आहे तर बे ऑफ बेंगॉल, हिंद महासागर आणि अरेबियन सी इथे एकत्र येतात आणि चारही साईडला खूप सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला मिळतो. तर तुम्ही पाहू शकताय माझ्या आजूबाजूला पूर्ण मी म्हणजे स्वतःभोवती फिरले तरी पण पूर्ण ठिकाणी पाणीच पाणी आपल्याला दिसतंय आणि आपण मध्ये आहोत. आता हे स्वामी विवेकानंद मेमोरियल का बनवलं गेलं होतं तर 1892मध्ये म्हणजे शिकागो जायच्या अगोदर स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारीचा दौरा केला होता आणि इथे 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर इथे जे रॉक आहे तर दगड आहे तर त्याच्यावरती बसून त्यांनी ध्यानसाधना केली होती आणि म्हणून तिथे हे मंदिर उभारलं गेलेलं आहे आणि त्याचं पावित्र्य राखण्यासाठी आपल्याला आतमध्ये चप्पल वरती गेल्यानंतर आपल्याला 2 मंडपम पाहायला मिळतील. तर त्यामध्ये पहिलं आहे ते श्रीपाद मंडपम आहे. तर तिथे
इथे देवी कन्याकुमारी यांनी तपस्या केली होती आणि त्यांच्या चरणांचे जे निशाण आहेत तर ते तिथे आपल्याला बघायला मिळतात. श्रीपाद मंडपम, तर तिथे आपल्याला पहिल्यांदा दर्शन घ्यायचं आहे. आणि दुसरं मंडप आहे ते स्वामी विवेकानंद मंडपम, तर तिथे आपण स्वामी विवेकानंदांचं दर्शन घेऊ शकतो. आता इथे माझ्या बरोबर मागे जे आहे ते स्वामी विवेकानंद मेमोरियल आहे. तर तिथे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला स्वामी विवेकानंदांचा एक स्टॅच्यू पाहायला मिळतो. हे जे मेमोरियल आहे ते 1970मध्ये निर्माण केलं गेलं होतं आणि स्वामी विवेकानंदांच्या जे मंदिर आहे त्याच्या समोरच बरोबर आपल्याला माता पार्वती यांचं पण मंदिर पाहायला मिळतं. तर आता आम्ही त्याचं दर्शन घेऊन पुढे निघालेलो आहोत आणि आता आम्ही या युनिक अशा ग्लासच्या ब्रिजवरून जाणार आहोत आणि आपल्याला एक भला मोठा स्टॅच्यू पाहायचा आहे. तर आपण आता जे पाहणार आहोत ते आहेत स्वामी तिरुवल्लुवर यांचं स्टॅच्यू. हे एक इंडियन पोएट आणि फिलॉसॉफर म्हणून ओळखले जात होते. प्रत्येक जण चालताना या ब्रिजवरनं, युनिक असा ब्रिज आहे, ग्लासचा ब्रिज आहे, खाली पाणी आहे आणि ते सगळे न्याहाळत पुढे निघालेले आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर जाणार आहोत. आपल्याला 2 मंजिल पूर्ण करून वरती जायचं आहे. एक दगडामध्ये कोरलेला आपल्याला हा जो स्टॅच्यू आहे, भला मोठा स्टॅच्यू आहे, तो पाहायचा आहे. तर आम्ही आता निघाल्यावरती तुम्ही पण चला. पहिल्यांदा या स्टॅच्यूपर्यंत पोहोचण्यासाठी फेरी बोट असायची, परंतु आता फेरी बोट बंद झाली. इंडियामध्ये हा पहिला ग्लास ब्रिज बनवला गेला. आपण हा जो स्टॅच्यू पाहणार आहोत स्वामी तिरुवल्लुवरचा, तर त्यांचं जी हाईट आहे, त्या स्टॅच्यूची जी हाईट आहे ती 133 फीट उंच आहे. म्हणजेच किती भव्य दिव्य ही मूर्ती असेल बनवलेली किंवा स्टॅच्यू असेल, आपण कल्पना करू शकता. आणि अशा प्रकारे आम्ही ओपन टू स्काय आलो आहे वरतीने. एवढा मोठा स्टॅच्यू आहे की आपण तो पूर्णपणे इथून पाहूच शकत नाही आहे. आपल्याला तो लांबूनच जे दृश्य दिसतं तेच खूप विहंगम असं असतं. तर या स्टॅच्यूजवळ आता आम्ही म्हणजे अगदी हात लावण्याच्या डिस्टन्सवर आम्ही पोहोचलेलो आहोत आणि इथून खूप सुंदर असा नजारा आहे. 4ही साईडला सर्क्युलर असं पाणी आहे आणि मध्ये हा एवढा मोठा स्टॅच्यू. एक अखंड अशा दगडात कोरलेली ही मूर्ती पाहून खरंच इथे आलं त्याचं समाधान वाटते. तर अशा प्रकारे आम्ही या टुरिस्ट प्लेसला व्हिजिट दिलेली आहे आणि मी माझ्या व्हिजिटसोबत तुम्हाला पण हा स्टॅच्यू दाखवलेला आहे. इथलं वातावरण कसं आहे ते दाखवलेलं आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर मित्रमैत्रिणींनो, आता हा लांबून स्टॅच्यू कसा दिसणार आहे, तर नेक्स्ट टुरिस्ट प्लेस जी आहे तिथून हाच मला स्टॅच्यू दिसतोय. तर मी तो तुम्हाला दाखवणार आहे. पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तर तुम्हाला हा जो स्पॉट आहे तो कुठला आहे कळेल तुम्हाला. खूप छान असा व्ह्यू आहे, तर पाहायला विसरू नका. आणि धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.